रडतोय बरं का आम्ही ट्रिपला चाललोय म्हणून हर्षद रडतोय. फायनली आता आम्ही घरून निघतोय. ट्रिपला किती एक्साइटेड सगळे? फुल एक्साइटेड आहे ना. चलो फिर भेटो गाडी में. चल चहा गरम राहा म्हणून कपावर ठेवली बशी. धनश्री माझी गरीब गाय बाकी सगळ्या म्हशी. तर काही आम्ही हम्पीच्या आहे ना अतिशय जवळ आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आम्ही जेवढे सह्याद्रीचे कपल आहे ना तेवढे चाललोय ट्रिपला. 3 तर मॅरिड कपल आहे, त्यांच्यात आम्ही पण आहे. आणि आपल्यासोबत कोण कोण आहे? अरविंद आहे, अरविंदची वाईफ आहे. जयराम भाऊ आहे, जयराम भाऊची वाईफ आहे. आपले अमोल भाऊ, सोनाली वहिनी, आरोही आणि मी, अशा आम्ही 4 जोड्या चाललोय ट्रिपसाठी. आणि मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि मला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड असणार आहे आपली ऑडियन्स, कारण व्लॉगच इतके भारी येणार आहे. काही आता सकाळचे ना 6:30 वाजलेले. आम्हाला ना सकाळी 5 वाजता निघायचं होतं. 6:30 वाजले तरी पण आम्ही घरीच आहे, कारण आम्हाला ना थोडंफार स्वयंपाक वगैरे पण करून घ्यायचा होता घरूनच. जसं की चटणी पोळी आम्ही ना सगळं घरूनच करून घेतलेलं आहे. स्कूबी बाय. आता आहे ना सोनाली वहिनी पण आवरून आलेलं आहे. सोनाली वहिनी किती एक्सायटेड आहे ट्रिपसाठी? खूप जास्त. झोपणे झाली काय? अरविंद किती एक्सायटेड आहे? सोनाली वहिनी 4 वाजता उठे. एक मिनिट 3:30 पासून एक मिनिट, याची पण कुठे झोप झाली एवढं उशीर उठून पण? डोळे पण बघितले. काय रे, झोपणे झाली का? कालचं उन्हाचं तो एका लहान लेकरासारखा नाही दिसत आहे का शाळेत चालल्यासारखा? केस एकदम असे चप्पू चप्पू करून घेतले बरोबर. 26 जानेवारीला उठवतात लवकर सकाळ सकाळी. नाही आणि आवरून दिलं, गंध लावून घेतला लहान लेकरासारखा. आणि एकदम प्रॉपर असा छोटासा लावला, थोडा मोठा लावला असता, थोडा मॅच्युअर तरी दिसला असता. आणि आता घरी राहणारे अमोल आणि हर्षद आणि या दोघांचे ना खूप जास्त पोट दुखणार आहे. हा, हे नुसते व्लॉग बघणार आहे आता. करे हर्षद, अमोल याचं त्याला पोट दुखणार आहे भामट्याचं. हा ते काय बा, डोळ्यात पाणी पण आलंय त्याच्या. हे पा कुठं पाणी रडतोय बरं का आम्ही ट्रिपला चाललोय म्हणून हर्षद रडतोय. हे बघा आणि वहिनी सुद्धा या ठिकाणी आवरून रेडी झालेली आहे. वहिनी किती एक्साइटेड आहे ट्रिपसाठी? भरपूर एक्साइटेड आहे का? अरविंदपेक्षा त्या तरी जरा बरं एक्साइटेड दिसतं. अरविंदला तर सध्या आहे ना झोपेची खूप जास्त गरज आहे. आणि वरतून आहे ना मम्मी पण आलेली आहे. मम्मी पण आम्हाला खूप जास्त मिस करणार आहे. आणि मम्मीचं पण ब्लॉग बघून आता पोट दुखणार आहे. जेवढे घरी मेंबर राहतात ना त्यांचं पोट दुखत असतं. बरोबर आहे मम्मी? आम्ही लहान होतो, लहानपणी तुम्ही फिरायला गेले कुठे की आम्हाला घरी थांबणं पडत होतं. आता आम्ही मोठे झालो, आता आम्ही फिरणार, तुम्ही घरी थांबायचं आणि ब्लॉग बघायचे. तर लेट पण थेट जयराम भाऊ पण या ठिकाणी आले. आणि जयराम भाऊला वेळ कशामुळे लागला माहिती का? जयराम भाऊला आहे ना भक्तीवहिनीने सकाळीच उठून दिलं होतं. आणि जयराम भाऊनी सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे. जयराम भाऊ ना स्वयंपाकामध्ये एकदम एक्सपर्ट आहे. भाऊ काय बनवलं आज? पोळ्यांची चटणी बस. बनवता आली ना व्यवस्थित? मग आपलं- वहिनी बरोबर बनवता ना आमचा माणूस? काही चुकत तर नाही ना? बरं, किती एक्साइटेड वहिनी ट्रिपसाठी? पण आता चेहरा वाटत नाही बरं का एक्साइटेड आहे. मी कसं एक्साइटेड वाटतंय म्हणा, असं ओरडा ये मी एक्साइटेड आहे म्हणा. तर वहिनी ओरडायला तुला लावायचं ते पण. बरं चला, बाकीचे ते एक्साइटेड आहे ना? आणि अमोल भाऊ बिलकुल एक्साइटेड नाही माहिती का? कारण अमोल भाऊ आम्ही ट्रिपमधून वगळलेले. 3:30 वाजता पण उठेल. 3:30 वाजता. कोणत्या 3:30 वाजता उठले तुम्ही? दुपारच्या? आता सकाळी पाठी पहाटे? चला मग पहाटे उठले तर सगळे ना मम्मीच्या पाया पडताय. आणि पप्पा आहे ना एकदम गाढ झोपेत आहे. पप्पा चाललो आम्ही. हा चलो बाय. हा सोलापूर साईडने, धुळे सोलापूर रोडवरनं सरळ 8 दिवस, 8 ते 10 दिवस. चलो बाय. तर ट्रिपला आहे ना मी तर सध्या आता शूज वगैरे घेतोय. आणि तिथं जर गरज पडली तर एखादी चप्पल मी त्याच साईडला घेऊन टाकल. पण आता सध्या तर मी काही ओझं वगैरे सोबत घेणार नाही आहे, कारण गाडीत ऑलरेडी मेंबर जास्त आहे, बॅग पण आहे आणि आम्हाला खूप जास्त ॲडजस्टमेंट पण करणं आहे. तर गाईज फायनली आता आम्ही घरून निघतो. या साईडला अरविंदची जोडी आहे, आरोही मी पण रेडी आहे. इकडं सोनाली वहिनी, अमोल भाऊ, इकडं जयराम भाऊ आणि भक्ती वहिनी, तिकडं मम्मी आणि हर्षद. हे दोघं येणार नाही आहे, फक्त आम्हाला बाय बाय करायला येत आहे. आणि आता आम्ही निघतोय घरून. चलो बाय. ट्रिपला किती एक्साइटेड सगळे? फुल एक्साइटेड ना. चलो फिर भेटो गाडी में. चलो हर्षद, अमोल बाय बाय, टेक केअर. हळू जा. येस बाय बाय, लवकर येतो. बाय 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 बाय. तर काही सिटिंग पोझिशन अशी आहे. मी बसलोय को ड्रायव्हर सीटवर, भाऊ बसले ड्रायव्हर सीटवर. इकडच्या साईडला अमोल भाऊ आहे, इथं सोनाली वहिनी आहे, इथं आरोही आहे, या साईडला भक्ती वहिनी आहे आमच्या. आणि भक्ती वहिनीचं आम्ही एक टोपण नाव पण ठेवलेलं आहे, चिकन लेग पीस म्हणून. आणि पाठीमागं अरविंद आहे, अरविंदची वाईफ आहे. आणि ते बघा कसे बसलेले बॅक साईडला, हे बघा. आणि मी समोर बसून आहे ना मस्तपैकी व्ह्यूचा आनंद पण घेणार आहे. तुम्हाला पण व्लॉगमध्ये व्ह्यू दाखवणार आहे, समोरचा रूट कसा आहे कसा नाही. आणि भाऊला आहे ना रूट सांगायला पण हेल्प करणार आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. विश्वंभर देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म
दिगंबरा दिगंबरा गबाई ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी. तर टोल नाक्यावर आहे ना आम्ही एकदा जेवण केलेलं आहे आणि आता ड्रायव्हर पण स्विच झालेला आहे. जयराम भाऊला म्हटलं जा, म्हटलं वहिनी जवळ बसा म्हटलं, कारण वहिनी ना खूप शांत शांत बसत होत्या. तर आता चिकन लेग पीस आमच्या वहिनी शेजारी आणि आमचे मटन लेग पीस जयराम भाऊ गेलेले, त्यांचं नवीन नाव आहे. आणि आता आरोही समोर मला कंपनी आलेली आहे. डिझेलची इतके शॉर्टेज आहे माहिती का, आम्ही जिथं डिझेल दिसल त्या पंपावर डिझेल बघतोय. फायनली 10-12 पेट्रोल पंप डिझेल पंप बघितल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी डिझेल भेटलेलं आहे आणि तिथं पण गर्दी आहे. काय का आरोही पुढं असेल ना, पुढं असेल म्हणा, बाहेरच्या राज्यामध्ये असेल डिझेल. मी गुगलला चेक केलं ना तर कर्नाटक मध्ये शॉर्टेज नाही सांगितलेलं आहे, नो शॉर्टेज सांगितलंय, म्हणजे भेटल तिथं, अवेलेबल आहे सर्व पेट्रोल पंपवर. तुझा चष्मा कसा आहे? भारी ना. भारी आहे. फायनली आम्हाला आहे ना डिझेल पण भेटलेलं आहे. तर चला आता पुढच्या प्रवासाला पूर्तता करू. आणि मागचे मेंबर झोपा तुम्ही, आता तुम्हाला झोपाचीच ड्युटी आहे. तर काही आता गाडीत आहे ना बसल्या बसल्या आम्ही मस्तपैकी गाणे पण म्हणतोय, एन्जॉय करतोय, गप्पा पण मारतोय. आता मी यांना सगळ्यांना डेअर दिलं होतं की प्रत्येकाने एक एक कॉमेडी उखाणा घ्यायचा म्हणून. आता पहिले अमोल भाऊ खाना घेणार आहे. अमोल भाऊ हा या पुढे माईक जवळ. फुलाच्या तोरणात आंब्याचे पान म्हणा ना, वा वा. फुलाच्या तोरणात आंब्याचे पान, सोनेलीच्या रूपाने झालो मी बेमान. तेच ते. मोबाईलवर FM ऐकते, कानात हेडफोन टाकून. अमोल रावांना मिस कॉल देते, 1 रुपये बॅलन्स टाकून. मुलीच्या पैठणीला सोन्याचा काठ. अमोल रावांचे नाव घेते पण पुढचं वाक्य नाही पाठ. पहिली होते मी मिस, आता झाले मिसेस. जयराम माझ्यासाठी विशेष. आणि मी घेते किसे. दात चावला की येते अंगाला काच. आणि लग्न करून उतरला माझा पाठ. धनश्रीचं नाव घेतो तुमच्यासाठी आज. नाही पण हे मॅच झालं की नाही, लग्न करून उतरला माझा मान. एक होती चिऊ, एक होती काऊ. सानिकाचं नाव घेतो, डोकं नका खाऊ. वहिनी आता सानिका राहिली ना. चांदीच्या ताटात ठेवले कंदी पेढे, अरविंदराव हुशार, बाकी सगळे वेडे. म्हणजे आम्ही सगळी येडे. चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बसी. काय काय चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बसी. वा 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 वा. धनश्री माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी. मॅच पण झालं एक नंबर. कडू कडू कारलं, सासूबाईला चारलं. सानिका सोबत बघतो, कटप्पाने भाऊ वरेल का मारलं. तर काही आता ड्रायव्हर चेंज होणार आहे. आता जयराम भाऊ गाडी चालवणार आहे आणि वहिनी जाणार आहे कंपनी. आमच्या चिकन लेग पीस वहिनी आता भाऊच्या बाजूला बसणार आहे आणि आता आरोही आणि मी ना बॅक साईडला जाणार आहे. आणि आता सध्या आम्ही तुळजापूरमध्ये, अजून आम्हाला हम्पीला जायचं आहे आणि आमचा मुक्काम आहे ना हम्पीमध्येच असणार आहे. तर आता आपण मागच्या कपलला विचारू, मागं त्यांचे काय हाल चालू आहे, कसे मजेत आहे का? आणि तुम्ही एवढे दूर दूर का बरं बसले? हवा लागत नाही, मेन प्रॉब्लेम तो आहे गाईच. कारण काय आलं माहिती का बघा, पण नाही का गावा एसी ना आमच्या स्कॉर्पिओचं इथं आहे खाली. हा ते हवा आहे ना फक्त इथं गुडघ्यालाच लागते. पाठीमागच्या मेंबरसाठी एसी नाही, काही नाही, काहीच नाही, त्याच्यामुळे त्यांना गरमी होती. आमच्या अमोल भाऊ ना असं अर्ध बसलेले आहे बघा, हवा माग सोडावं म्हणून. भाऊ दुसरीकडून नका सोडू हा फक्त. गरम ओके आहे का वहिनी? ओके आहे का वहिनी? सीट बेल्ट लावून घ्या. आरू ओके? ठीक आहे. ओके ओके ना? आपण पाय ना दोघं एका सीटवर बसले आणि हे पहा ना हो वहिनी, आम्ही दोघं बघा ना केवढ्या जागेत बसलेलो आहे. मी येऊ इतकं पलीकडे डायरेक्ट. हो इतक्या पलीकडे असं होऊ, असं दाबून होत नसतं. हे पाय अरे पण मी अर्ध व्यासपीठ तर आमच्या भाऊनीच कव्हर केलेलं आहे, कारण भाऊचं व्यासपीठ पण मोठं आहे ना. आणि भाऊ आहे ना मायकिंग करताय. भाऊ मायकिंग चलो डीजे डीजे म्हणते, कारण मायकिंग करा मायकिंग करा भाऊ. मायकिंग हा डीजे 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 अरविंद इन द मिक्स. हे गाणं आपल्या अरविंद भाऊ, हे गाणं आपल्या अरविंद भाऊ साठी. पाल फाटा इन द मिक्स. आतोर तुझं कॉलेज सुटल्यावर मला आय लव्ह यू म्हणशील का? मला आय लव्ह यू म्हणशील का? गाणं आपल्या अमोल भाऊ साठी डीजे म्हणते. कोणासाठी भाऊ गाणं? आपल्या बायकोसाठी. आपल्या बायकोसाठी. धरला का माझ्या बायकोनं उपास धरला.
बाबा एवढी धमाल मस्ती चालली माहिती का कशी करता अमोल भुजबळ की एखाद्या अंगात घुट आलंय माझं काय ते पाटलं माझ्या नीला कारभार पुसायला झपाटले पागल झाले पागल झाले. काहीच आम्ही ना एका ठिकाणी फ्रेश होण्यासाठी थांबलो होतो. तेवढंच आम्हाला एक टरबूजची गाडी दिसली. अरविंद लगेच खायला लागले. बा इकडे अरविंद आहे आणि तिकडे अमोल भाऊ आहे. चांगलं आहे गोड आहे का टरबूज? लय गरम असेल पण हा घ्यायचं का आपल्याला एक ले लो फिर एक एकदम भारी. तर काही जाताय ना खूप जास्त झोप येते. सगळ्या लेडीज पण झोपून राहणार आहे. त्या लेडीज सोबत आता मी पण झोपून राहणार आहे कारण नंतर मला पण गाडी चालवायची आहे. पाठीमागे आता अरविंद पण झोपून राहणार आहे. आणि आता अमोल भाऊ ना को ड्रायव्हर सीटवर गेलेले आहे जयराम भाऊसाठी कंपनी. ते पलीकडनं एंट्री त्यांची. अँड काही आता आम्ही कर्नाटकामध्ये एंटर होणार आहे. तर आता आहे ना आम्ही बिजापूरमध्ये आणि इथे ना आम्हाला ट्रॅफिक लागलेली नाही. तर आम्हाला रस्त्याने कुठंच ट्रॅफिक नाही लागली आहे बघा. ती ट्रॅफिक पण थोडीच म्हणा जास्त नाही आहे पण रूट एकदम भारी होता त्याच्यामुळे असं बिलकुल प्रवास जाणवला नाही. आणि आता हम्पीला पोचायला 212 किलोमीटर अजून डिस्टन्स बाकी आहे. 212 किलोमीटर आहे ना जयराम भाऊ स्टॅमिना? अमोल भाऊ येस म्हणताय हा वहिनी हो बघते वहिनी जयराम भाऊ कंपनी जातात पुढं हा झोपडीत राहणार आपल्याला हम्पीच्या झोपडीत. आता आहे ना सगळ्यांना भूक पण लागलेली आहे. आता आम्ही थोड्याच वेळात ना जेवायसाठी पण थांबणार आहे. बट आमच्याकडच्या ना सगळ्या पाणी बॉटलच संपल्या होत्या. तर आता अमोल भाऊ ना पाणी बॉटल आणण्यासाठी गेलेले आहे. आणि सगळ्यात जास्त भूक आहे ना आमच्या चिकन लेग पीस वहिनी लागली होती. बरोबर आहे ना वहिनी? खरंच भूक लागली होती ना? जयराम भाऊ म्हणे भाऊ मेरे डार्लिंग को भूक लगी म्हणे गाडी रोखनी पडेगी. अमोल भाऊ आले पाणी बॉटल घेऊन. कसे घेऊन आले? शांताबाई टांगडांग डांगडांग शांताबाई टांगडांग डांगडांग शांताबाई. हे पाणी ओढले थंड आहे 20 रुपये दे दो पानी ओढले ठंडा है 20 रुपये में के. कुछ कम नहीं होगा क्या? नहीं सर एक्चुअली इसका प्राइस 25 रुपीज़ है बट आपके लिए 20 रुपीज़ में 5 रुपये डिस्काउंट दे रहा हूँ. हाँ क्या क्यों कर रहे? लेकिन हम आपके क्या मामा के पोर है क्या? आप बहुत दूर से आए वाले महाराष्ट्र से. नहीं हम इधर ही रहते बाजू में. बाजू में किधर रहते? हाँ ये टोल नाके के उधर ही रहते. उधर ही रहते. हाँ मालूम तो नहीं. मालूम तो नहीं. फिर जान दो अभी पैसे मत मांगो बैठो गाड़ी में. तो ऐसी कड़कती धूप में हमको रुकना पड़ रहा है क्योंकि हमारे मेंबर को लगी है भूख. आणि त्या साईडला ना एक झाड दिसलेलं आहे आम्हाला. तिथं सावली पण एकदम मस्त आहे बघा. तर त्या झाडाच्या सावलीत जायचं आहे आम्हाला. चलो चला रे गरमागरम. बाकीचे मारा उड्या. अरे बघा कशी येते. अरे ये इकडं यावरती. ते वहिनील घ्या ना उचलून. चला ह्या कपलची बघा ना काय गपशप चालू आहे पाठीमागं. काय गपशप चालू आहे हो? भाऊ म्हणताय हे तुरीचं वावर आहे. वहिनी म्हणताय ऊन लागतंय. वहिनी थांबा एसी ऑन करतो. आम्ही गाडी ना रस्त्याच्या कडेला लावलेली आहे आणि आता या लिंबाच्या झाडाखाली आलेलो आहे कारण इथं थोडी सावली आहे बट खाली ना माती खूप जास्त गरम झालेली आहे. ते टरबूज एसी मध्ये धरून त्या आरोहीने आणि मी थंड केलं होतं ते आता परत गरम होणार आहे. अरविंद त्याला मांडीवर घे आणि झोपी घाल त्याला. झोप बाळा झोप. प्रॅक्टिस करून घे बरं का अरविंद. हो भाऊ मला भाकर पाहिजे. देते ना. अरे मस्त भाकरवर ठेचा टाक आणि लिंबू टाक आणि लोणचं टाक आणि कैरी पण दे. दे लवकर. आणि वहिनी म्हणे कडक नाही होणार म्हणे पोळ्या. कडक झाल्या त्या. झोपेत केल्या का तुम्ही? मी भाकर घेतलेली आहे आणि इथं लाल चटणी आहे. इथं ठेचा आहे आणि सोबत मीठ टाकून कैरी. वा 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 वा. आणि गरम गरम ऊन आहे. और क्या चाहिए? एवढं भात लागतंय ना हे बा. काय वहिनीला भूक लागली.
तर काही आता पोटभर जेवण झालेलं आहे. नाही म्हणता म्हणता सगळ्यांनीच पोटभर जेवण केलं. ठेचा, भाकर, चटणी एक नंबर होती. आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे. आम्ही खूप जास्त गरम पण झालेलो आहे. त्याच्यानंतर आम्ही टरबूज पण खाल्लं आणि चला आता गाडीत जाऊ, बसू, मस्तपैकी AC ऑन करू, कारण उन्हाने हाल बेकार केलेले आहे. ऊन लागते म्हणून बघा यांनी कसं जुगाड केलेला आहे. आम्हाला पण एंट्री द्या ना मध्ये. नाही रे शकुंतला बाय गो. चलो तर काही मी आलोय बॅक साईडला बसायला आणि घाम बघा हे बा. पाठीमागले गरमी होती रे भाऊ. अरविंद कसं ऍडजस्ट केलं तुम्ही कपलनी? तर काही समोरचं वातावरण इतकं मस्त आणि इतकं सुंदर झालं माहिती का. हे बघा पूर्ण आभाळ आलेलं आहे. समोर विजा पण कडकडत होत्या म्हणून मी आता आहे ना को ड्रायव्हर सीटवर बसणार आहे आणि जयराम भाऊ गाडी चालवणार आहे. चलो गाईज चलो. आता समोर आभाळ आलंय ना तर गाडी चालवायला जयराम भाऊला पण खूप जास्त मजा येत असेल आणि मला पण को ड्रायव्हर सीटवर बसून ना खूपच जास्त भारी वाटतंय, कारण व्ह्यू इतका सुंदर आहे माहिती का समोरचा. एक नंबर. बघा वीज कडकली आता. बाहेर अशी हवा पण सुटलेली आहे आणि वीज पण इतक्या कडकताय माहिती का. समोर जोरदार पाऊस चालू आहे असं वाटतंय. भक्ती वहिनी चिल आहे ना? चिल का ओ वहिनी? ओके ना वातावरण? Wanna give me wings. You don't ever wanna set me free. You know I'm addicted to you, and it's twisted. You've been gifted with. तर आमच्या ना एका टायरमध्ये ना खूप जास्त हवा कमी होती आणि 2-3 वेळेस असं झालं तर आम्ही ना आता पंक्चरच चेक करून घेतोय आणि अशी जोरदार हवा सुटली ना. हो एक नंबर वातावरण आहे. हे बा आता साऊथवाला फील आला. बॅक साईडला असे नारळाचे झाडं आहेत ते एक नंबर. तर काही जात आहे ना आम्ही तिथून निघालो आणि पाऊस पण सुरू झालेला आहे. आता आहे ना पाऊस पण वाढलेला आहे. किती भारी वातावरण झालंय ना आरुई. भारी वाटतंय. आम्ही हम्पीच्या आहे ना अतिशय जवळ आहे. लास्ट टाइमला पण आम्ही एका पॉईंटला थांबलो होतो, त्याच पॉईंटला आम्ही परत थांबलेलो आहे कारण इथलं वेदर एकदम मस्त आहे आणि सगळ्यांना फोटो वगैरे पण क्लिक करायचे होते. म्हटलं ह्याच पॉईंटला फोटो क्लिक करूया. अरे कुछ याद है हमारी इधर थार के साथ? हा मी थार चालवली होती, मला तीच याद आहे फक्त इथं. हा या साईडने अशी आरुईने थार चालवून आणली होती. मग आम्ही इथं थांबलो होतो. इथं पुढे जेवण केलं होतं. आपण थोडं ना लवकर आलो होतो जेव्हा सनलाईट होतं तेव्हा आपण फोटो वगैरे पण काढले होते. मग इथं खूप वेळ थांबलो होतो आपण आता सनलाईटच नाहीये आणि अशी मोकळी हवा सुटलेली आहे ना. इतकं भारी वाटतंय. भाऊ कसं वाटतंय जयराम भाऊ? एक नंबर इतकं भारी वाटतं ना, असं वाटतं इथंच राहून जाऊ. तर आता ना आम्ही थोडंसं पुढं आलेलो आहे. हम्पी ना आता इथून 87 किलोमीटर राहिलेलं आहे. पण सोनाली वहिनीचं आहे ना खूप जास्त डोकं दुखत होतं तर सोनाली वहिनीसाठी ना आम्ही इथं एक ब्लॅक टी सांगितलेलं आहे. आणि या कपलचं काय गुलुगुलू चालू आहे काय माहिती. करमताय का वहिनी? करमतंय ना. आम्ही बोर तर नाही करत आहे ना. कशी सह्याद्री कंपनी? छान आहे. सोनाली वहिनी आर यू एन्जॉईंग? येस. वहिनीचं डोकं दुखतंय फक्त. नाही आता मस्त ब्लॅक टी सांगितलेली आहे. आता मस्तपैकी ब्लॅक टी प्या आणि एकदम फ्रेश होऊन जा. हो वहिनी बोर झालं तर सांगा बरं का, म्हणजे अजून बोर करतो मग तुम्हाला. जयराम भाऊ मजा येते ना? एकच नंबर माझ्यावर राहिली. आम्ही वहिनीची मजा घेतो तर भाऊचा जीव थोडा थोडा होतो. नाही असं काय रे. अमोल भाऊ तुम्हाला लय चिडवत होते आता लग्न झालं तेव्हा. अभी जयराम भाऊ की बारी. लल्लू आएगा लल्लू बी रेडी. लल्लू गुल्लू बनाएगी, नहीं बना सकते अभी. लल्लू को उल्लू बनाने वाली आ गई है. लल्लू को उल्लू बनाने वाली आ गई है हमारी चिकन लेग पीस वहिनी. वहिनी आर यू एन्जॉईंग? मजा येते आमच्यासोबत? कशी सह्याद्री कंपनी? एकदम छान. बोर नाही आलं ना? नाही झालं तर सांगा. हम्पीला पोचायला ना अजून 47 किलोमीटर बाकी आहे. आता रात्रीचे 7 वाजलेले. हे बघा आम्ही तिथं 8:24 तिथं पोहोचणार आहे. अजून 1 तास आम्हाला तिथं पोचायला आहे. जयराम भाऊ झोपणे आली ना? आहे एनर्जी ना? ही एकदम एनर्जी असेल भाऊ मध्ये. रोड भारी त्याच्यामुळे टेन्शनच नाही. तर फायनली आता आम्ही हम्पीमध्ये पोहोचलेलो आहे आणि जिथं आम्ही स्टे करणार आहे ना त्या साईडला आम्ही चाललेलो आहे आणि रूट बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर आहे. आणि आता थोड्याच वेळात आहे ना आम्ही तिथं पोहोचणार पण आहे आणि मस्तपैकी आजचा मुक्काम आहे ना हम्पीच्या झोपडीमध्ये असणार आहे. आरोही आपण लास्ट टाइम पण इथं राहिलेलो आहे बट आता बाकीची आपली सह्याद्री टीम पण राहणार आहे तर त्यांना पण मजा येणार आहे की नाही? हा पूर्ण टीम सोबत आपल्याला पण मजा येईल आणि त्यांना पण मजा येणार आहे. तर काही फायनली आता आम्ही हम्पीमध्ये एक झोपडी सुद्धा बुक केलेली आहे आणि ह्या झोपडीमध्येच आम्ही राहणार आहे. आणि या झोपडीचं वैशिष्ट्य असं आहे माहिती का, इथं फेमस आहे झोपड्या हम्पीमध्ये. सगळेजण जे येतात ना ते हम्पीमध्ये या झोपड्यामध्येच राहतात. इव्हन दो फॉरेनर लोक सुद्धा इथे येतात. अरे लास्ट टाइमचा एक्सपिरियन्स कसा होता? एकदम मस्त होता, एकदम भारी होता. सकाळचा व्ह्यू तर बेस्ट होता. आणि आम्ही पोरं आहे ना पूर्ण ह्या रूममध्ये राहणार आहे आणि पूर्ण लेडीज गँग पलीकडच्या रूममध्ये राहणार आहे. आम्ही पोरं तर झोपतच नसतो, नुसता धिंगाणा घालणार आहे. ए झोपा काढा, उद्या आपल्याला खूप फिरायचंय बरं का.
हा ना, उद्या फिरायचं आहे राव. तर चला तुम्हाला आमच्या झोपडीचा आहे ना टूर देतो. ह्या साईडला एक बेड आहे, म्हणजे मोठं बेड आहे, याच्यावर 2 जण झोपू शकता. या साईडला पण एक मोठं बेड आहे, त्याच्यावर पण 2 जण झोपू शकता. या साईडला एक सिंगल बेड आहे. या साईडला आमचं टॉयलेट बाथरूम पण आहे. हे बा, इथं टॉयलेट बाथरूम पण आहे. आणि अशी आजची आमची ना झोपायची व्यवस्था असणार आहे. इथं वॉश बेसिन वगैरे पण आहे. आणि कसं आहे, आता सध्या हम्पीमध्ये ना ऑफ सीझन आहे, त्याच्यामुळं रश आहे ना बिलकुल नाही आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला कमी रेटमध्येच भेटलेलं आहे. आणि आता झोपून राहू आणि खूप जास्त थकलेलो पण आहे. उद्या लवकर उठून परत फिरायला पण सुरुवात करायची आहे. तर काही आजचा व्लॉग आता आम्ही याच ठिकाणी एंड करतोय. उद्याचा व्लॉग देखील नक्की बघा आणि आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. शिकले हो.